नमस्कार शेतकरी मित्र हो, नागली या पिकाची लागवड वरकस आणि उतार असलेल्या जमिनीमध्ये करावी. अति उताराच्या जमिनीवर हे पीक घेऊ नये. खरीप हंगामात कोकणामध्ये नागलीची लागवड पावसाच्या पाण्यावर लावणी पद्धतीने करावी. त्यासाठी पावसाला सुरुवात होताच रोपवाटिका तयार करावी. तसंच ज्या शेतात लावणी करायची आहे तिथे पहिल्या पावसानंतर हलक्या लोखंडी किंवा स्थानिक नांगराने उताराला आडवी नांगरट करावी. नंतर धसकटं वेचून जमीन स्वच्छ करावी. लावणीपूर्वी प्रति हेक्टरी 5 टन शेणखत मातीत चांगलं मिसळावं. रोपवाटिकेसाठी निवडक क्षेत्रावर नांगरणी करून जमीन चांगली तयार करावी. जमिनीत प्रति आर क्षेत्राला 250 किलो याप्रमाणे कुजलेलं शेणखत समान मिसळावं. त्यानंतर भात पिकाप्रमाणेच 1 मीटर रुंदीचे गादी वाफे तयार करावेत. पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी 2 वाफ्यांमध्ये 30 सेंटीमीटर अंतर ठेवावं. 1 हेक्टर क्षेत्रावर लावणी करण्यासाठी 10 गुंठे क्षेत्रावर रोपं तयार करावीत. पाऊस सुरू होताच वाफ्यावर पेरणी करावी. पेरणीच्या वेळी गुंठ्याला 1 किलो युरिया खताची मात्रा द्यावी. पेरणीपूर्वी थायरम हे बुरशीनाशक 1 किलो बियाण्याला 2.5 ग्रॅम याप्रमाणे चोळावं. वाफ्यावर 2 ओळीतील अंतर 10 सेंटीमीटर ठेवून बी ओळीत पेरावं. पेरणी विरळ आणि उथळ करावी. बी मातीने चांगलं झाकावं. 1 हेक्टर क्षेत्रावर लावणी करण्यासाठी 5 ते 6 किलो बियाणं पुरेसं होतं. रोपं 15 दिवसांची झाल्यावर खताची दुसरी मात्रा गुंठ्याला 1 किलो युरिया या प्रमाणात द्यावी. करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला तर नियंत्रणासाठी 1 लिटर पाण्यात 2.5 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा 4 ग्रॅम झायनेब मिसळून पाऊस कमी असताना फवारावं. नागलीच्या सुधारित जातींमध्ये दापोली नंबर 1, दापोली सफेद 1 आणि दापोली नंबर 2 या जाती आहेत. रोपं लावणीसाठी तयार झाल्यानंतर लावणीच्या 1-2 दिवस अगोदर रोपवाटिकेतील वाफ्यांना भरपूर पाणी द्यावं. वातावरण ढगाळ असताना किंवा रिमझिम पाऊस पडत असताना लावणी करावी. रोपं उताराच्या आडव्या दिशेने ठोंबा पद्धतीने ओळीत उथळ आणि उभी लावावीत. अधिक उत्पन्न मिळण्यासाठी 30 दिवसांची रोपं एका ठोंब्यात 2 याप्रमाणे 2 ओळीत 20 सेंटीमीटर आणि 2 रोपात 15 सेंटीमीटर अंतर ठेवून लावावीत. नागलीसाठी हेक्टरी 80 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद द्यावं. नत्र खत 2 हप्त्यात विभागून द्यावं. पहिला हप्ता 40 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून लावणीच्या वेळी द्यावा. खताची पहिली मात्रा फोकून न देता ठोंब्यातून द्यावी म्हणजे अधिक फायदा होईल. नत्र खताचा दुसरा हप्ता लावणीनंतर 1 महिन्यांनी द्यावा. पिकाची बेंडणी आणि खुरपणी केल्यानंतर दुसरी मात्रा द्यावी. लावणीनंतर आठवड्याभरात नांगे भरावेत. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. लावणीनंतर 2 आठवड्यांनी बेंडणी करावी. पहिल्या बेंडणीनंतर 15 दिवसांनी दुसरी बेंडणी करावी. शेत तणविरहित ठेवावं. विशेषतः लावणीपासून 25 ते 30 दिवसांपर्यंत तण नियंत्रणावर लक्ष द्यावं. पीक तयार झाल्यावर नागलीची कणसं विळ्याने कापून उन्हात वाळवावीत आणि नंतर काठीने किंवा बैलाच्या पायाखाली मळणी करावी. या पिकापासून हेक्टरी 12 ते 15 क्विंटल इतकं उत्पन्न मिळतं. अशा पद्धतीने या खरीप हंगामात नागली या पिकाची लागवड आपल्या शेतामध्ये करावी. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं वाचन केलं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.